उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवलं आणि ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खासदार फोडण्यात मदत केल्याची माहिती आहे। नेहमीच उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकमेकांवर टीका करताना दिसतात। मात्र आता मुंबईहून नागपूरला जाताना फडणवीस आणि ठाकरेंनी एकाच विमानातून प्रवास केलाय। यावेळी ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। या चर्चेनंतर आता ठाकरेंनी आमच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली आहे, त्यातून काय ठरलं हे योग्य वेळी सर्वांसमोर येईल असं म्हटलंय। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। ठाकरे आणि फडणवीसांमध्ये भविष्यात एकत्र येण्याबाबत चर्चा झाली आहे का? 2029च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ठाकरेंना सोबत घेऊन निवडणूक लढणार का? एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये वारंवार होत असलेल्या वादामुळे भाजपने ही तयारी सुरू केली आहे का? 2029च्या निवडणुकांसाठी भाजप ठाकरेंना सोबत घेणार का? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी। ठाकरे गटाने भाजपची साथ सोडल्यापासून ठाकरेंना धक्क्यावर धक्के बसलेत। एकनाथ शिंदेंनी बंड करत 2022 मध्ये शिंदे सेनेचे 2 तुकडे केले। आज धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष त्यांच्याकडे आहे, त्यामुळे ठाकरे गटाला मशाल चिन्ह घेत निवडणूक लढवावी लागली। त्यानंतर आता 2026 मध्ये देखील एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवत 6 खासदारांना फोडले। यातच आता उद्धव ठाकरेंचे आमदार देखील एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे। त्यामुळे ठाकरे गटात कोणी उरते की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। ठाकरेंना जर पक्ष वाचवायचा असेल तर पुन्हा भाजप सोबत जावं लागेल असं अनेक जण म्हणतायत। पण खरंच ठाकरे पुन्हा भाजप सोबत जाऊ शकतात का असा प्रश्न अनेकांना पडलाय। तर पहिल्यांदा आपण भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या युतीचा इतिहास पाहूयात। भाजप आणि शिवसेना यांच्यातील राजकीय युती हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील सर्वात जुना, महत्त्वाचा आणि वैचारिक दृष्ट्या दृढ राहिलेला प्रवास आहे। या दोन्ही पक्षांची अधिकृत युती प्रामुख्याने 1989 मध्ये हिंदुत्वाचा समान विचारधारेवर आणि काँग्रेस विरोधी भूमिकेवर झाली आहे। याचे मुख्य शिल्पकार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन होते। या युतीने 1995 मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदाच सत्ता काबीज केली आणि पुढील 2.5 दशके प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पातळीवर एकत्र काम केलं। पण 2014 नंतर दोन्ही पक्षांमधील सत्ता संघर्ष आणि जागा वाटपाचे वाद वाढू लागले। 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून वाद झाला। या वादामुळे उद्धव ठाकरेंनी भाजपशी 25 वर्षांचे जुने नाते तोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं। 2.5 वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिल्यानंतर एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि त्यांनी आपल्या सोबत काही आमदार घेऊन जात भाजपशी हात मिळवणी केली। 2.5 वर्षे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहिले। यावेळी मूळ शिवसेना म्हणून मान्यता एकनाथ शिंदेंच्या गटाला मिळाली। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये आता 2022 पासून म्हणजे शिवसेना फुटीपासून युती आहे। मात्र या युतीत नेहमी वाद पाहायला मिळतोय। 2023 मध्ये शिंदे गटाकडून एक जाहिरात देण्यात आली। या जाहिरातीची टॅगलाईन होती, राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे। या जाहिरातीवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद पाहायला मिळाला। 2024 मध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरून भाजप आणि शिंदे गटात चांगलाच वाद झाला। हा वाद मिटून निवडणूक होताच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसले। हा वाद थेट केंद्रापर्यंत गेला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी हा वाद मिटवला। त्यानंतर मुख्यमंत्री पद भाजपकडेच राहिलं। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी आघाडी असा थेट सामना रंगला। या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचे 6 सदस्य फोडले आणि अध्यक्षपदावर ताबा मिळवला। यावेळी राडा होऊन भाजपचे पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे नेते आणि सत्ताधाऱ्यांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप झाला। हा वाद देखील केंद्रापर्यंत गेला। नवी मुंबईत भाजपचे मातब्बर नेते गणेश नाईक आणि शिंदेची शिवसेना यांच्यात उघड संघर्ष सुरू आहे। मुंबईचा महापौर कोणाचा होणार यावरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली। विधान परिषदेच्या एकूण 18 जागांपैकी किमान 6 जागा मिळाव्यात यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडून बसले होते। हा वाद देखील अमित शहांच्या दरबारी गेला। म्हणजे एकनाथ शिंदे वारंवार भाजपला अडचणीत आणताना दिसतायत। त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे चांगले वाटत असल्याची चर्चा आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना देखील वाटतं की 2029 मध्ये भाजपने स्वबळावर निवडणूक लढली पाहिजे। शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी देखील 2029 मध्ये भाजप स्वबळावर निवडून लढू शकतं असं म्हटलंय। जर भाजपला 2029 मध्ये स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर सोबत एक पक्ष असणं तर गरजेचं आहे। त्यामुळे भाजप ठाकरेंना सोबत घेऊ शकतं असं म्हटलं जाते।
2014 मध्ये देखील भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती, पण दोन्ही पक्षाची पुन्हा एकदा युती झाली. मात्र प्रश्न असा निर्माण झालाय की उद्धव ठाकरे भाजप सोबत जातील का? तर ठाकरे देखील भाजप सोबत जाऊ शकतात. राजकारणात कधी काय होईल कोणी सांगू शकत नाही. सध्या ठाकरेंच्या शिवसेनेची फजिती पाहायला मिळतेय. कधी आमदार फुटतायत, कधी खासदार फुटतायत. आता उरलेले आमदार देखील फुटणार असल्याची चर्चा आहे. बीएमसीतील नगरसेवकही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडे कुणी उरेल की नाही असा प्रश्न निर्माण झालाय. जर शिवसेना टिकवायची असेल, आदित्य ठाकरेंचं राजकीय करिअर सेट करायचं असेल, तर भाजप सोबत जाणं हाच एक पर्याय आहे असं म्हटलं जातंय. त्यामुळे उद्धव ठाकरे 2029च्या निवडणुकांपूर्वी भाजप सोबत युती करू शकतात अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतंय? उद्धव ठाकरे पुन्हा भाजप सोबत युती करतील का? कमेंट करून नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.